सभेला तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करायला मला आनंद होतो आहे. साखर उद्योगाचा एकंदर आजचा जर विचार केला तर यंदाच्या गळीत हंगामामध्ये ज्याची 23-24 भारतामध्ये साखरेचं उत्पादन 317 लाख टन होईल असा अंदाज आहे. आणि मागील वर्षाचं उत्पादन हे 329 लाख टनाच्या जवळ होतं. त्यातलं 61 लाख टन साखर आपण निर्यात केली आणि एकूण साखरेच्या उत्पादनापैकी 45 लाख टन साखर ही इथेनॉलच्यासाठी आपण वापरली. दुसरीकडं भारतामध्ये ऊस लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र हे जरी असेल तरी ऊसाचं उत्पादन सुधारण्याची आवश्यकता आहे. ऊसाच्या कमी उत्पादनाची कारणं म्हणजे हवामानाचा बदल, दर्जेदार बियाण्याच्या वापराबद्दलची उदासीनता, अशास्त्रीय पाणी व्यवस्थापन, मातीची झीज आणि तसंच वारंवार वापरामुळं जमिनीचा खालवलेला फोड, खतांचा पुरवठा वेळेवर न करणं, कीटक, रोग, तणनियंत्रणासाठी अपुरे प्रयत्न यामुळे दर एकरी उत्पादनावर परिणाम होतो आहे आणि त्याचा परिणाम ऊसाचा पुरवठा हा सुद्धा कमी होतो आहे. ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर शुद्ध ऊस बियाणं वापरणं आवश्यक आहे आणि हे मी याच्या आधीच्या सभेत अनेक वेळेला सांगितलेलं आहे. दर्जेदार बियाणं मिळावं म्हणून वेसाच्या वतीनं जवळपास 150 एकर जमीन ऊस मिळण्याच्यासाठी आपण वापरतो आणि तो कार्यक्रम आपण घेतला आहे. वेसायनं उत्तम दर्जेदार ऊस बियाणं, विद्यार्थ्यातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध कृषी सेवा, मराठवाडा विभागातील साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अंबड जिल्हा जालन्यामध्ये पाथरवाडा या ठिकाणी 2021 आपण 121 एकर जमीन खरेदी केली. VSIने पाथरवाडा येथे संशोधन केंद्राची उभारणी ही केली असून या भागामध्ये विविध जातीच्या ऊसाची लागवड करण्यात आली असून त्यामधून उत्तम दर्जाचं ऊस बियाणं हे उपलब्ध होणार आहे. उचित संवर्धन रोपे, प्रशिक्षण, विविध कृषी उत्पादने आणि इतर सुविधा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना मिळून त्यामुळं त्यांचा निश्चितपणानं फायदा हा त्या ठिकाणी होणार आहे. मराठवाड्याच्या धर्तीवरच विदर्भातील शेतकरी आणि साखर कारखाने यांना विविध प्रकारच्या सेवा देण्याच्यासाठी नागपूरपासून 35 किलोमीटर अंतरावर मसाला आणि गोपाळपूर या 2 गावामध्ये 135 एकर जमीन आपण खरेदी केली आणि नागपूर येथील जमिनीच्या विकासाचं काम आता सुरू केलं आहे. फार थोड्या दिवसामध्ये हा एक VSIचं दुसरं सेंटर विदर्भामध्ये होईल आणि त्याला काही फार वेळ आता लागणार नाही. संस्थेनं संशोधनाच्या अंती विविध प्रकारची कृषी उत्पादने तयार केली असून त्यामधून शेतकऱ्यांच्यामध्ये चांगली जागृती झाली. यामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची द्रवरूप खते आहेत, ह्युमिक ॲसिड आहे, विविध जीवाणू खते आहेत, जैविक कीड नियंत्रणाचे आहेत. कृषी उत्पादनाचा वापर मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. संस्थेने विकसित केलेला हुमणी बायो कंट्रोलर ऊसावरील हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरले आहे. त्याप्रमाणे भामा अणुसंशोधन संस्थेच्या वतीनं त्यांच्या सहकार्याने विकसित केलेला
वसंत ऊर्जा हे जैव संजीवक अतिशय प्रभावी असून त्याची उपयुक्तता ऊसाशिवाय इतर पिकांमध्ये सुद्धा केला जातो. ही सर्व उत्पादने शासकीय गुणवत्ता पडताळणी विभागामार्फत मान्यता आहे आणि बाजारभावापेक्षा कमी दरानं ते उपलब्ध आहेत. मी कारखान्याच्या सगळ्या सहकारी मित्रांना विनंती करतो की ही सर्व उत्पादने शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवावीत, जेणेकरून त्यांच्या एकात्मिक वापरामुळं ऊस उत्पादन वाढायला त्याची मदत होईल. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न तो आहे, तो दिवसेंदिवस गंभीर होतो आहे आणि तो म्हणजे ऊस तोडणीच्या मुद्द्याचा. कारखान्यांनी यांत्रिक ऊस तोडणी ज्याची मेकॅनिकल हार्वेस्टिंग पद्धतीनं वापर करण्याची गरज आहे. तथापि ऊस तोडणीच्या दरम्यान तोडलेल्या ऊसाचं पाचट त्रॅश याच्या प्रमाणावरसुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लोअर ऑपरेशन निरीक्षण करणे आवश्यक आहे. भारत सरकारने पेट्रोलमध्ये एथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम आखला. 2025पर्यंत 20% एथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या फीडस्टॉकमधून मिळणाऱ्या इथेनॉलसाठी वेगवेगळ्या किमती देऊ केल्यात. मिश्रणाची टक्केवारी 2013-14पर्यंत 1.5मधून 22-23मध्ये 12% वाढली. देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा 2013-14मध्ये 38 कोटी लिटरमधून आपण 13 पटीनं वाढवून 502 कोटी लिटरपर्यंत पोहोचला आणि त्यातले 104 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा एकट्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी या ठिकाणी केला. इथेनॉलच्या विक्रीमुळं देशातील साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्याला मदत झाली आणि उत्पादकांना वेळेवर पेमेंट करण्याची तुमची शक्ती वाढली. कारखानदारांनी 22-23मध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाची जी काही थकबाकी द्यायची होती ती 98%, म्हणजे मागील हंगामामध्ये 99% बाकी ही भरलेली आहे. 7 डिसेंबर 2023मध्ये केंद्र सरकारने इथेनॉल सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर काही बंधनं घातली. तथापि राष्ट्रीय साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांच्या पुढाकारानं आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे 15 डिसेंबर 2023ला केंद्र शासनानं सुधारित अध्यादेश जाहीर केला. त्यानुसार सिरपपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली. तथापि सिरप आणि हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीकरता 17 लाख टन साखरेचा वापर करायची एक कमाल मर्यादा घातलेली आहे. त्यामुळं डिस्टिलरी पूर्ण क्षमतेनं इथेनॉलच्या निर्मितीत जाण्याच्यासाठी काही मर्यादा आलेल्या आहेत. बऱ्याच कारखान्याकडं 15 डिसेंबर 2023पर्यंत हेवी मोलॅसिसचा साठा होता, त्याचा वापर आणि विक्री याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. सरकारने 2023 नोव्हेंबरमध्ये CNG आणि CNGमध्ये CNGचं मिश्रण करणं अनिवार्य म्हणून घोषित केलं. 28-29पर्यंत CNGचं मिश्रण 5% करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. साखर कारखाने फ्लेक्समेड आणि फॅन वॉशपासून CNG तयार करू शकतात. CNGचा प्रकल्प विद्यमान साखर कारखान्यांच्या संकुलामध्ये सहज करता येईल. भारतामध्ये 540 साखर कारखाने आणि 400 डिस्टलरी आहेत. साखर उद्योगात अंदाजे CNGची संभाव्यता सुमारे 20 लाख टन आहे आणि वार्षिक 12,000 कोटीचा महसूल आहे. वसंतदादा शुगर फॅक्टरीनं नीलम भीमा सरकारची साखर कारखान्यामध्ये फ्रेश मधपासून
वेसवायच्या केकपासून बायोगॅस निर्मितीचा प्रायोगिक सराव चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. VSIच्या सदस्य कारखाना नॅशनल शुगर लिमिटेड CVDचे व्यावसायिक उत्पादन त्यांनी सुरू केले. साखर कारखान्यांनी त्यांचे काम स्थिर व आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य बनवण्यासाठी CVD प्रकल्प हे उपयुक्त ठरणार आहे. वरील सगळे उद्दिष्ट लक्षात घेऊन आम्ही साखर कारखान्यांना त्यांचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक व्यवस्थापन याच्यासाठी बक्षिसा देतो. त्याबरोबर पर्यावरणाच्या योग्य संवर्धनासाठी कारखान्यांना पर्यावरण संदर्भाचे पुरस्कार हे या ठिकाणी दिले जातात. सर्व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना संलग्न डिस्टिलरीचा पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना प्रशासकीय अधिकारी, मुख्य अभियंता, मुख्य साखर तंत्रज्ञ, डिस्टिलरी व्यवस्थापक, पर्यावरण अधिकारी यांना त्यांचे उत्कृष्ट कामगिरीच्या संबंधी आपण पुरस्कार देतो. तो कार्यक्रम आजच आपण या ठिकाणी करणार. कारखान्याची कार्यक्षमता जितकी महत्त्वाची आहे तितकी साखर कारखान्यांना उपलब्ध असलेला ऊस आणि त्याचं उत्पादन आणि त्याचा दर्जा हाही तितक्याच महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा VSIच्या वतीनं आपण सन्मानित करतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक सहकार्य करणाऱ्या साखर कारखान्यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कृषी अधिकारी हा पुरस्कार दिला जातो. त्याचा म्हणजे हेतू हा आहे की त्यांच्यापासून बाकीच्यांनी प्रेरणा घ्यावी आणि कार्यक्षमता आणि गुणवत्ता ह्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. संस्थेनं 2016मध्ये पहिल्या आणि 2020मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद यशस्वी आयोजित केली आणि त्याच्यापासून आपण उद्यापासून 3 दिवस 12 ते 14 जानेवारी या दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. या परिषदेला उद्योगाशी निगडीत 13 तांत्रिक व कृषी सत्राचं आयोजन केले. यामध्ये या सत्रात 27 देशाचे नामवंत व तज्ज्ञ शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. या साखर कारखान्याच्या परिषदेच्या निमित्तानं ऊसविषयक प्रात्यक्षिकाचं आयोजन आपण आयोजित केलं. सर्व कारखाने व शेतकऱ्यांनी या परिषदेचा आणि प्रात्यक्षिकाचा लाभ या ठिकाणी घ्यावा. सर्व पुरस्कार विजेते आणि शेतकरी याच्यामध्ये अधिक लक्ष देतील अशी अपेक्षा करतो. ही उद्यापासून होणारी परिषद आणि इथं होणारं प्रदर्शन हे तुम्ही जर पाहिलं पाहिजे आणि शक्य असेल तर तुमच्या सभासदांनासुद्धा या ठिकाणी 2-3 दिवस पाठवलं पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये जगाच्या साखर धंद्यामध्ये काय बदल होत आहेत, काय सुधारणा होत आहेत हे दाखवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण करावी. आज VSI या सगळ्या कामामध्ये तुमच्या पाठीशी मनापासून आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. या सगळ्या त्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.